हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवली आहे कुकरमध्ये मऊसूद आणि रुचकर अशी लापशीची खीर। खूप सोपी आहे, कृती पटकन बघूया। कुकरमध्ये अर्धी छोटी वाटी तूप घ्यायचे आणि 1 वाटी लापशी घ्यायची। छान असं 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायचे। मस्त असं खमंग भाजून घेतल्यानंतर आपल्याला आवडीचे यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे। इथे मी काजू, बदाम, मनुका, पिस्ता आणि वेलचीचे 3 तुकडे घातलेले आहेत। मसाल्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे, 2 लवंगा घातल्यात आणि छान परत एकदा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आपल्याला। इथे प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। तर 1 वाटी आपण लापशी घेतलेली आहे, त्याला 3 वाट्या पाणी घालणार आहोत, ते पण गरम। जेव्हा आपण लापशी भाजतो तेव्हाच बाजूला गरम पाणी करत ठेवायचं। तर गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचे आणि थोडं थोडं पाणी घालायचे। पटकन घातलं तर शिंतोडे अंगावरती उडू शकतात, त्यामुळे खबरदारी बाळगायची खूप गरज। तुम्हाला इथे हवा असेल तर सुक्या नारळाचे कापही घालू शकतात। आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त जे काही साहित्य करायचे ते तुम्ही करू शकतात। छान असं ढवळून घ्यायचे आणि लो फ्लेमवरती, लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। लक्षात ठेवा, हाय फ्लेमवरती अजिबात करू नका, लापशी शिजणार नाही आणि करपून जाईल, त्यामुळे थोडीशी खबरदारी घ्यायला लागते इथे। छान अशी बघा लापशी मस्त शिजलेली आहे 2 शिट्ट्यांमध्ये। आता इथे तुम्ही साखर किंवा गूळ कोणताही वापरू शकता। तिथे मी ब्राऊन शुगर वापरलेली 1 कप। ज्या वाटीने लापशी मोजले त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायचे प्रमाणामध्ये। आणि अशी छान अशी लापशी तयार आहे। तर कुठल्याही सणावाराला, कोणाचा वाढदिवस असेल किंवा प्रसादासाठी लापशी तुम्ही बनवू शकतात। तर आय होप तुम्हाला या पद्धतीची लापशी आवडली असेल तर नक्की एकदा करून पहा।